प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. शहरातील आमोना नगर भागातील विजेची 33 केव्ही विद्युत वाहिनी वारंवार तुटत असल्याने व कंडक्टर जुने झाल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. तसेच काही विद्युत पोल रस्त्याच्या मध्यभागी येत असल्याने रहदारीसाठी वाहनांना अडचण निर्माण होत होती. कित्येक वर्षांपासून रखडलेला प्रश्न नगरसेवक एजाजभाई शेख यांच्या प्रयत्नाने अखेर मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यामुळे रात्री अपरात्री नागरिकांना व वयोवृद्धांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. याबाबत नागरिकांनी संबंधित प्रभागाच्या नगरसेवकाकडे तक्रार करताच त्यांनी पाठपुरावा करून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. काल तातडीने अधिकाऱ्यांनी देखील दखल घेत हा प्रश्न त्वरित मार्गी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक एजाजभाई शेख आणि वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांचा सत्कार करून आभार मानले. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख येवला. आज आमिनानगर या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून एक भयानक परिस्थिती इथे होती. 33 केव्हीए तार इथून गेली होती अंदरसूलमध्ये. वारंवार इथे ते तार तुटत होती. वारंवार लोकांना तिथे तकलीफ होत होती. आणि हे जे तार आहे याचा करंट इतका जबरदस्त असतो का ते जीव जाण्याचा धोका याच्यामध्ये असतो. मी याची तक्रार संबंधित डिपार्टमेंटनं केली. डिपार्टमेंटचे पाटील साहेब असतील त्यांनी त्याच्यावर दखल घेतली आणि सलोनीताई हे असिस्टंट इंजिनियर आहे महावितरण कंपनीचे, त्यांनी तवरत इथे येऊन त्याचा सर्वे केला. सर्वे करून त्याच्यामध्ये जे काही लागतील, पोल असतील, तार असतील, कंडक्टर असतील, हे सर्व उपलब्ध करून दिले. आणि सकाळ 7 वाजेपासून हे काम चालू आहे. आता 5 वाजून राहिले, ना जेवण करता ना नाश्ते करता ते थांबले. कंटिन्यू यांची टीम काम करत आहे. मी त्यांना सर्व आमिनानगरमधले राहणारे सर्व नागरिकांतर्फे त्यांना धन्यवाद करतो. त्यांनी एकदम उत्तम आणि चांगलं काम केलेलं आहे. त्याबद्दल एक रहिवाशांनी त्यांचा सत्कार पण केलेला आहे. चांगले कामासाठी खरोखरच चांगली पावती तुम्हाला भेटणार आहे. आणि जिथे काम वाईट झालं आम्ही विरोध करणार आहे. मी परत त्यांचा एक नगरसेवक या नात्याने त्यांचा धन्यवाद करतो आणि भुजबळ साहेबांचा पण धन्यवाद करतो. कारण साहेबांचं लक्ष आहे म्हणून अधिकारी काम करतात. मी आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय समीर भुजबळ साहेब यांना पण धन्यवाद करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमीनानगर ये जो एरिया में ना 33 केवी जो वायर है अंदर सुल बाईपास जाती, उसकी यहाँ बहुत ज़्यादा तकलीफ थी और हमने बहुत कोशिश करे लेकिन कुछ काम हो नहीं पाया. लेकिन अभी 2 हफ्ते लगभग 10 दिन में 2 बार वो तार गिर गई. तो हमने एजाज मेंबर को बुलाए और यहाँ की परिस्थिति सब बताई अमीनानगर में. तो वो मेंबर ने थोड़ा बात को फॉलोअप लिए और वो काम हमारा जल्दी से जल्दी करके दिए. इसके लिए मैं उनका शुक्रगुजार है. और दूसरी बात ये है कि जो हमारे साहब मंत्री भुजबल साहब, इनके जो कार्यकर्ता है ये इतने फास्ट है कि हमारे को साहब के पास और ऑफिस के अंदर जाने की कोई ज़रूरत ही नहीं पड़ती. हम अगर उनके कार्यकर्ता उसके कोई भी अधिकारी के पास गए तो हमारे काम को नहीं बोलते और हमारे काम को जल्दी से जल्दी अंजाम देते. और दिल्ली के ओर से मैं साहब का भी बहुत तहे दिल से धन्यवाद और शुक्रिया अदा करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. काल शनिवारी आम्हाला एजाज शेख यांची कंप्लेंट आली होती की यांच्या इकडे कंटिन्यू कंडक्टर जो आहे आमचा 33 केवीचा तो कंडक्टर तुटू लागला होता. मग त्याची आम्ही ताबडतोब दखल घेतली. तो महावितरणमध्ये आमचे वरिष्ठ अधिकारी पाटील साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर विष्णू हजारे, शंकर गायकवाड यांना सांगितले. व त्यांनी आज आम्हाला ताबडतोब कंडक्टर उपलब्ध करून दिले. त्यामुळे आमच्या अंदरसूल कक्ष 1च्या सर्व तांत्रिक विभागातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून व कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांनी मिळून 33 केवीचा कंडक्टर चेंज केला आणि नवीन पोल टाकले गेले. त्या पोलमुळे पोल आणि स्टे मध्यभागी होता रस्त्याच्या. तर रस्त्याच्या मध्यभागी स्टे असल्यामुळे नागरिकांना त्याची खूप अडचण होऊ लागली होती. गाड्या येऊन त्याला धडकायच्या. त्यामुळे आता तो स्टे आम्ही काढलेला आहे आणि तो रोडच्या पलीकडे टाकला. त्यामुळे कोणत्याही नागरिकांना यापुढे त्याच्यामुळे कोणतीही
इजा होणार नाही. आणि 33 केवीचा कंडक्टर जो जुना झाला होता तो कंडक्टर आम्ही चेंज केलेला आहे आणि नवीन पोल टाकले. त्या नवीन पोलमुळे हाईट वाढली आहे. आता कोणताही कंडक्टर तुटला तर गार्डिंगही केलेली आहे. त्या गार्डिंगवर तो कंडक्टर पडेल आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही. पोल आम्ही 3 33 केवीचे पोल आणि 4 गाडे कंडक्टर चेंज केलेले आहेत. 33 KV. लग्न समारंभ असो वा साखरपुडा, सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधायुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.